राज्यात महापालिकेचं बिगुल वाजलेलं आहे आणि सर्वच पक्षांची जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे. आता आपण प्रभाग क्रमांक 27 मध्ये आहोत आणि तेथील उमेदवार काँग्रेसचे उमेदवार नंदू काळूराम आपल्या सोबत आहेत. सर, काय सांगाल? प्रभाग हा फिरलाय, काय लोकांच्या कशा प्रतिक्रिया येतात, काय काय कसं होत? माझं नाव नंदू काळूराम वीर. मी वार्ड क्रमांक 27 मधनं लढतोय. इथं समस्या आहे. गेले 9 वर्ष बीजेपीच्या नगरसेवकांनी काहीही काम केलेलं नाही. ते नुसते ठेकेदार झालेले आहेत. तरी आता आम्ही सुधारणा करायची बघतोय की त्यांना पाडून नवीन उमेदवार कसे येतील, काँग्रेसचे कसे येतील, आमचे मशालचे कसे येतील, हा प्रयत्न करतोय. महाविकास मध्ये यावे तिन्ही पक्ष आहेत. काय सांगाल, कसं तुम्हाला फायदा होणार आहे त्याचा? तिन्ही पक्ष असल्यामुळं जास्तीत जास्त आम्हाला फायदा होईल. कारण तिन्ही पक्ष एकत्र मिळून लढतोय आम्ही. त्यातल्या त्यात काँग्रेस आणि मशाल, आमच्याकडे 2 मशाल आणि 2 पंजे आहे. अशा आम्ही 4 जण लढतोय. लोकांच्या काय काय समस्या आहेत, त्या काय काय समस्या आहेत? समस्या ह्याच आहेत की गेले नगरसेवक 9 वर्ष आले नाहीत. इथं ड्रेनेज असेल, पाणी असेल, रस्ते असेल, ट्रॅफिक असेल, ह्या सगळ्यात जास्त समस्या पुणे शहरात आहेत. आणि त्यातल्या त्यात वार्ड क्रमांक 27 मध्ये सगळ्यात जास्त. तुम्ही काय काय समस्या इथल्या दूर करणार तुम्ही जर आला निवडून तर? सगळ्यात पहिलं पाण्याचे, ड्रेनेजची लाईने, रस्त्याची लाईने, रस्ते करणे. त्यानंतर आमच्या एरियाकडनं जे जे रस्त्यावर अतिक्रम केलेले असतात ते काढणे. नमस्कार, मी सौ पायल कुणाल काळे, प्रभाग क्रमांक 27 ब या भागातून मी उमेदवारी लढवत आहे काँग्रेस या पक्षाकडून. डॉक्टर विश्वजित साहेब कदम यांच्यातर्फे मला ही उमेदवारी मिळालेली आहे. तर जसं आम्ही होम टू होम प्रत्येकाच्या घरात जाऊन आम्ही ही आमचे पत्रक मार्फत आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचतोय. तर त्यांचा प्रतिसाद आम्हाला खूप चांगल्या प्रकारे मिळतोय. त्याच्यानंतरनं गेल्या घरात आम्हाला पहिलं आमचं औक्षण होतंय आणि त्यांचा मेन पॉईंट असा आहे की ते म्हणतात की प्रत्येक वेळी आम्हाला नवीन चेहरा बघायला आवडेल आणि लोकांचा प्रतिसाद खूप छान आहे आम्हाला आणि ते म्हणतात की बदल हवा आहे आम्हाला ह्यावेळी. आणि जी आमची वस्ती आहे त्या वस्तीमध्ये आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम आहे, रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, गटर लाईन फुल पॅक आहेत आमच्या, स्वच्छतागृह व्यवस्थित नाहीये, तिथं पाण्याची व्यवस्थित सोय नाही, लाईटीची सोय नाहीये. तर ते तुम्ही करावं अशी त्यांची म्हणजे आम्ही करावं अशी त्यांची इच्छा आहे आणि त्यांना नवीन चेहरा बघायचा आहे, नवीन कामं बघायची आहेत ही त्यांची इच्छा आहे आणि जाणून घेतलं त्यांच्याकडून आणि मला आवडेल नक्कीच ह्यांचा प्रश्न सॉल्व्ह करायला. दादा, आपल्या पत्नी आता सध्या काँग्रेसमधून उमेदवारी मिळाली प्रभाग क्रमांक 27 ब मधून. आपण घरोघरी जात आहात, प्रचार करत आहात, नागरिकांकडून कसा प्रतिसाद मिळत आहे? नमस्कार, मी कुणाल सुरेश काळे. या प्रभागाचा विचार करताना माझी मिसेस सौ पायल कुणाल काळे ही काँग्रेस पक्षाकडनं उमेदवारी हिला मिळाली. आज डॉक्टर विश्वजित कदमांनी हिला जी उमेदवारी दिली, जो विश्वास आमच्या तिन्ही पिढ्यांना त्यांनी ठेवून आम्हाला ही उमेदवारी देण्यात आली. तर प्रभागात फिरताना आज आम्ही होम टू होम गेलो. आज प्रभागात काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक नागरिक हा आम्हाला घरात बोलवतोय, औक्षण करतोय, कुठं पेढा सारतोय, कुठं साखर सारतोय. हेच नाही, आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि हे सोडा, लोकांच्या समस्या पण बघितल्या आम्ही. तर आज ड्रेनेज लाईनचे इथे प्रॉब्लेम आहेत, पाणी लाईन प्रॉब्लेम आहे, ते स्ट्रीट लाईटचे प्रॉब्लेम आहेत. आज एवढा प्रॉब्लेम असताना आज आंबिलवाड्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, राजेंद्र नगरचा प्रॉब्लेम आहे, हनुमान नगरचा प्रॉब्लेम आहे, तसं पर्वती दर्शनचा, लक्ष्मीनगरचा, जे आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो. आज राहुलजी गांधी हे कन्याकुमारीपासून तर काश्मीरपर्यंत जे चालत गेले, त्यावेळेस त्यांना कळालं की लोकांच्या समस्या काय आहेत. तसं आम्ही आज आमच्या प्रभागामध्ये होम टू होम करताना आज आम्हाला लोकांच्या समस्या कळाल्या की आज इथं स्वच्छतेची कुठलीच हे नाही, स्वच्छतेची सुविधा नाही. त्याच्यानंतर आज प्रभागामध्ये फिरतोय, जे 24 तास पाणी होतं या नवीपेठेला, जे वैकुंठला 24 तास पाणी होतं ते पाणी सुद्धा बंद करण्यात आलं. आज तुम्ही बघितलं तर डेनिश लाईन सुद्धा या प्रभागामधल्या जे 4 उमेदवार होते मागचे आपले, ते 4ही उमेदवारांनी कुठल्या प्रकारे काम नाही केल्यामुळं आज प्रभागाची दुर्दशा झाली गेली. त्याच प्रभागामध्ये आज सौ पायल कुणाल काळे जी माझी पत्नी, मी जे ध्येय ठेवलेले आज की प्रभागाचा विकास करायचा आणि मी आज पण सांगतो, माझी पत्नी ज्या टायमात निवडून येईल, जे महानगरपालिकेचा सर्वे असतो त्या सर्वेमध्ये प्रभाग 27 हा 1 नंबरला नाही भेटला तर तुम्ही मला बोलायचं. आता पाहायला गेलं तर केंद्रात पाहायला गेलं तर भाजप आहे, राज्यात भाजप आहे
आणि पुण्यात भाजपाची तर पूर्ण फौजच आहे. पाहिलं गेलं तर केंद्रीय मंत्री पण आहेत, मंत्री सुद्धा आहेत. आता आपण काँग्रेसमधून आपले मिसेस जे आहेत ते निवडणूक लढवणार आहेत. मग काँग्रेसला मतदान का करायचं किंवा आपल्याला का मतदान करायचं, नेमकं काय कारण आहे? आज जर तुम्ही जर नीट बघितलं तर पहिलं पहिलं महिलांना आवडणारं सोनं. आज सोनं जे होतं 30-35 हजार रुपयांनी तोळा होता. आज ते सोनं 1.5 लाख रुपयांनी झालं. गायगरीब जनतेने काय करायचं? त्याच्यानंतर गॅस. जो ₹500 गॅस भेटत होता, तो गेला कितीला? ₹1200. पेट्रोल. पेट्रोल गेलं कितीला? जे ₹50 पेट्रोल होतं, ते गेलं ₹110. डाळीचा भाव तर तुम्हालाच कळालेला आहे. डाळी चोरी किती झाली ते पण तुम्हाला माहिती आहे. तेलाचा भाव. असे तुम्ही जर छोट्या-छोट्या जर गोष्टी जर बघितल्या, तर खूप मोठा घोटाळा हा ह्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी हे भारतीय जनता पार्टीने खूप मोठा घोटाळा करण्यात आलेला आहे. तर आम्ही ज्या वेळेस निवडून येऊ, सगळ्यात पहिला प्रभागाचा विकास करू आणि ह्याला सामोरे जाण्याचा प्रयत्न करू. जे विकास करायचे आम्हाला प्रभागात, ते आम्ही पूर्ण नियोजन करून ठेवलेलं आहे. काय करायचं, कसं करायचं. आम्ही स्वच्छतेचं पहिलं हे करणार. त्याच्यानंतर ड्रेनेज लाईन, पाणी लाईन, स्ट्रीट लाईट, जे टॉयलेट बाथरूम जे आजताक आहेत, कोणी बदलले नाही, ते बदलायचा प्रयत्न आम्ही करणार. आपल्या समोर प्रबळ उमेदवार आहेत, त्यांना आपण कसे सामोरे जाणार? आज आम्ही जे फिरलो, गेले 15 वर्ष झाले ते नगरसेवक आहेत. जे 15 वर्ष नगरसेवक असलेले आमचे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत, त्यांनी पहिल्या वर्षी काम खूप चांगलं केलं. पण आज गेले 10 वर्षापासून त्यांनी प्रभागामध्ये कुठल्या प्रकारचं त्यांचं तोंड सुद्धा दाखवलं गेलं नाही. त्यांचं काम खूप चांगलं होतं वरती दर्शनमध्ये, लक्ष्मीनगरमध्ये. पण जे 10 वर्षामध्ये काम नाही झालं आणि ह्या सरकारला लोक कंटाळले. दादा, आपल्यासोबत अनेक लोक फिरत आहेत, अनेक लोकांना आपण भेटीगाठी घेत, अनेक लोकांकडून सांगण्यात आलंय की या ठिकाणी ज्या मूलभूत सुविधा हव्यात, जसे की रस्ते, ड्रेनेज, पाण्याची सोय याही नाहीयेत. याबद्दल काय प्लॅनिंग असावं? आज जर तुम्ही जर शास्त्रीय रोडला जर फिरण्यात आले तर सगळ्यात मोठे ट्रॅफिक या शास्त्रीय रोडला होते. फुटपारी कशाला वाढवायची? काय गरज होती फुटपायरी वाढवायची? रस्ते मोठे करायचे होते. फुटपायऱ्यानं काय उपयोग नाही. आज फुटपायरी जर बघितलं तर त्याच्यावर लोकं कार पार्किंग करतात, टू व्हीलर पार्किंग करतात. फुटपायरी चालण्यासाठी असते, ना की ती गाडी पार्किंग करण्यासाठी. ह्यांनी फुटपायऱ्या वाढवल्या, रस्ते बारीक केले. आमची तीच इच्छा होती पहिल्यापासून. आम्ही तेच बोलत होतो की फुटपायरी बारीक करा, रस्ते मोठे करा. इथं ट्रॅफिकच्या समस्या कमी होईल. पण आमच्या ऐकण्यात नाही आलं. दुसरी लाईन इथं नवीन त्यांनी लाईन टाकून ठेवलेल्या आहेत की भविष्यामध्ये अंडरग्राऊंड केबल. अहो ते काय, जे तुम्ही पाईपलाईन टाकले ते झिजल्या, तर खचल्या. तुमची फुटपायरी खचली 5च वर्षामध्ये. हे कुठला न्याय? जर तुम्हाला जर योग्य काम जर करायचं असेल तर जंगली महाराज रोड सारखं काम केलं पाहिजे. काम निकृष्ट दर्जाचं झालं का त्यांच्या काळात? त्यांच्या काळात खूप काम भंगार झालेले. आज तुम्ही जर बघितलं तर अख्खा प्रभाग फिरा, अख्ख्या प्रभागामध्ये जर त्यांनी जर कुठं जर काम केलं असेल काय, तर आजच्या आज उमेदवारी माघार घ्यायला तयारी. अनेक वर्षापासून आपल्या परिवारातले सदस्य काँग्रेसचं काम करतात. आपल्याला आता काँग्रेसची संधी दिली. नेमकं काय असं प्रभागाचं महत्वाचं काम आहे जे गेल्या अनेक वर्षापासून झालं नाही, आपल्याला ती करण्याची इच्छा आहे? आपल्या पत्नी आता नगरसेवकासाठी उभे आहात, नेमकं काय असेल ते? सर्वात पहिलं तर एकच सांगेल मी, दिल्ली तो एक झाकी आहे, पुणे शहर बाकी आहे. मी माझ्या प्रभागामध्ये जे गव्हर्नमेंटच्या जे शाळा आहेत, जर दिल्लीला अरविंद केजरीवाल साहेब हे जर इंग्लिश मिडियम गव्हर्नमेंटच्या शाळा करू शकतात, मोफतमध्ये शाळा शिकवू शकतात, प्रशिक्षण देऊ शकतात, तर माझ्या पुण्याला का नाही करू शकत? मी माझ्या प्रभागाला का नाही करू शकत? मी माझ्या प्रभागामध्ये ज्या शाळा आहेत गव्हर्नमेंटच्या, त्या शाळा इंग्लिश मिडियम करून घेणार शिक्षण मंडळातनं, त्या मोफतमध्ये करून घेणार. जर पैसे तिथे काही भरायचे असेल तर ते मी माझ्याकडनं भरणार आणि मोफतमध्ये MSCIT असो, MS ऑफिस असो, टॅली, DTP हे 10वी नंतर कोर्स लागतात. त्याला खूप पैसे लागतात. ते क्लासेस मी मोफतमध्ये ठेवायचा प्रयत्न करणार. आता एकंदरीत पाहायला गेलं तर राजकारणात किंवा इलेक्शनमध्ये महिलांना सगळ्यात पुढे आणलं जातं. महिलांसाठी अनेक योजना केल्या जातात, जसे की लाडकी बहीण योजना. मग आपल्यातर्फे महिलांसाठी काय खास करण्यात येणार, त्यांची काय प्रमुख समस्या आहे? सर्वात पहिलं मी लघु उद्योग चालू करणार महिलांना. ज्या महिलांना लघु उद्योग जर भेटला काय, ते घरात बसूनच काम करतील. आज मला एक सांगा बरं, पुणे शहरामध्ये महिला सुरक्षित आहेत का? नाही. जर बाहेर पडू शकत नाही तर घरात काम नेऊन देऊ शकतो आपण. घरात जर काम दिलं तर घरातल्या घरात काम करून लघु उद्योग करून 2 पैसे ते बाईला पण मिळू शकतात आणि ह्या महिला घर पण चालू शकतात. जर तुम्ही नीट जर बघितलं तर उडता पंजाब पुणेला म्हणायला लागले. का म्हणायला लागले? गुन्हेगारांकडे माझे बंधू जर वळायला लागले ते का वळायला लागले? आज त्यांच्या हाताला कामच नाही. नाही, जसं तुम्ही म्हणला की उडता पंजाब, जसं गुन्हेगारी म्हणा किंवा ड्रग्स प्रकरण म्हणा, पुण्यात खूप मोठ्या प्रमाणात ह्या सर्व प्रकरण होतात.
मग तुम्ही यासाठी कशा प्रकारे आपली तयारी करणार किंवा कसा आळा घालणार, कसा समन्वय साधणार या सगळ्या गोष्टींचा? आता जर तुम्ही नीट विचार केला तर 18 वर्षाच्या आतील मुलांनाच फक्त हे प्रॉब्लेम व्हायला लागले. त्यांचे शिक्षण अपुरं व्हायला लागलं. का तर घरचे आर्थिक कमी कामाची असल्या संधी उपलब्ध करून देणार. कामाची संधी देणार. मी ते सांगतो ना, जर त्यांचे शिक्षणही पूर्ण नाही झालं तर ते विचार काय करणार, की काय पैसा कसा कमवायचा. जर त्यांना जर शिक्षण झालं त्याच्यानंतरून नोकरी पाहिजे नसती, मी नोकरी उपलब्ध करणार. मी माझ्या आतापर्यंत 5 वेळेस नोकरी महोत्सव झालेले आहेत. मी कमीत कमी 500 मुलं नोकरीला लावलेले आहेत. मी अजून प्रयत्न करणार की माझ्या प्रभागामधले सगळे मुलांना मी कामाला लावणार आणि माझ्या प्रभागात कुठल्याही प्रकारचा गुन्हेगार राहत नाही. हा माझा खूप अभिमानाचा प्रभाग आहे की माझ्या प्रभागामध्ये गुन्हेगार राहत नाही, कोणच नाही. आज जे कोयता गँग फिरतात ते का फिरतात? त्यांना काय हौस आहे का? हौस नाही हो, पोटाला आग लागते म्हणून हा कोयता गँग तयार झाली. जर त्यांच्या हाताला जर काम जर दिले असते तर हा पुणे शहर हे विद्येचं माहेर होतं, गुन्हेगाराचं माहेर नव्हतं. जर त्यांच्या हाताला जर काम दिलं असतं वेळेत तर ते 100% गुन्हेगारीकडे नसते वळले, ते 100% शिक्षणाकडे वळले असते. जर 18 वर्षानंतरून बाहेरचे राज्य, बाहेरचे देश हे 18 वर्षानंतर गव्हर्नमेंटमध्ये कामाला लावून घेऊ शकतात, तर आपण आपली सत्ता का नाही करून घेतलं? विकास आम्हाला वाटलं होतं की 2014 नंतरून होईल, पण तो विकास झाला नाही. दादा, एक शेवटचा प्रश्न, तुम्ही मतदारांना काय आव्हान करणार? मी तर नम्र विनंती करतो की माझी पत्नी सौ पायल कुणाल काळे ह्या प्रभागातनं उभी आहे. मी तुम्हाला एक हात जोडून नम्र विनंती करतो की माझ्या पत्नीला तुम्ही विजयी करा. आणि एक सांगतो, प्रभागात 27 मध्ये कुठल्याही प्रकारचे पुढच्या 5 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम राहणार नाही. घरोघर प्रत्येक मुलाला हे काम भेटलेलं असेल, प्रत्येक महिलेला हे लघु उद्योगमध्ये काम भेटलेलं असणार आणि ह्या प्रभागामध्ये स्वच्छता असो, ड्रेनेज लाईन असो, पाणी लाईन असो, कुठलीही समस्या असो, हे आम्ही नगरसेवक आहे. नगरसेवक म्हणजे काय, जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे, खुर्च्या गरम केलेल्या नाही पाहिजेत. आम्ही लोकांच्या घरोघर जाणार आणि रोजचे लिहून घेणार की या प्रभागामध्ये काय काम आहे. ते सगळे सुविधा मी स्वतः तयार करणार आहे आणि ते काम मी पूर्ण करून घेणार.